खाना खाया क्या सुबह से? हाँ, मराठी येते का? काय झालंय? जेवण करा, थोडं जेवण कर. कर 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 इथं बसून कर. हा. कुठल्या गावचा आहे तू? बस बस बस. कुठल्या गावचा आहे? घे 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 ते पहिलं खा थोडा, मग हे कर. बोल, काढ ते बाहेर पूर्ण. चांगलं ठेव असं. ठेव. काय नाव आहे तुझं? हा, नोमा. कुठल्या गावचं आहे? हा, चे खा खा, तू खा पहिलं. गाडी हाय म्हणलं ते गाडी तुम्ही चुकवल्यावर घालवला, गाडी नसल्यावर पुन्हा पोट भरून खा. कुठल्या गावचा आहेस तू? माझ्याकडे म्हणलं हे रस्ता मला ते तुझं नाव काय पूर्ण? हा, इकडे बघून बोल मला. तुझं नाव काय? म्हणलं नोमा. कुठल्या गावचं आहे? झालं आता मी चाललो तेवढं तुम्ही डॉक्टर म्हणे माहिती आहे औषध. कुठलं डॉक्टर? हो तसलं बारीक लेकरांचं औषध म्हणा, तंबाखू द्या, तसले देते ती घे. आहे तर नाही तिकडं वर. मला ते कपडे घातल्यावर ते कळलं नाही गावाला सांगा. कुठल्या गावचा आहे तो? सारखं नाही ते मला झालं बघा परसाद. बरं पहिलं जेव जेव, थोडं खा 2 घास. 2 घास खातो पुन्हा झालं. आणि त्याच्यामुळे मी गावाला सांगायला गरम गरम जेवण आहे, खा. चांगलं आहे ना जेवण? पावसात कुठे फिराल तेवढं मग? मित्रांनो, हे बिचारा कुठल्या गावचा आहे त्याला सांगता येत नाही आहे, पण स्पष्ट बोलतो तो मराठी लँग्वेज. जर तुम्ही पाहायला यायला कुठं, तर कृपया करून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे मी, त्याच्याशी तुम्ही संपर्क साधा. हा मला वाटतं जवळपासच्या गावचाच आहे. थोडं मानसिक संतुलन त्याच्यात नीट नाही असं वाटतं आहे. नोमा, नोमा पूर्ण नाव काय? हा, नाही पूर्ण नाव काय? आता मला जर सांगितलं पुढे गेल्यावर काय करायचं, गाडी गेल्यावर चुकलं काय आहे घराचं तंबाखू बसलं मला गाडी गेल्यावर म्हणलं. कुठल्या गावचं सांग की? तिथं जवळच आहे. हो कुठं जवळ? सांगोला म्हणते ती. हा, तिथं मी तेव्हा मला वाटतं ते माझं इकडे येते ती लेकराची असते ती. मला जावं म्हणलं तर मला काय झालं. हळू खा, गडबड करू नको. मला तंबाखू आणि घेणार आहे तंबाखू तंबाखू वगैरे खायचं नाही. खायचं नाही. मित्रांनो, पाऊस जोरात पडत आहे. जेवण पोट भरून कर काय. आणि तू कुठल्या गावचा आहे मला सांग, तुला त्या गावाला पाठवतो मी. हा, नोमा. पूर्ण नाव काय तुझं? नोमा म्हणलं. हो मला झालं, मला तुझ्यामुळे चाललो होतो मी. मध्ये तुम्ही आला तिकडनं रोड इकडे गेला रोड. हां, मध्ये असं रोड आला, मधनं आणला गाडी पुढं आणि आम्हाला दुखवला. मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुमच्याही आजूबाजूला असे बिचारे परिस्थितीनं त्यांची
जी खराब झालेली आहे मानसिक स्थिती किंवा परिस्थिती किंवा त्यांच्यावर वेळ आलेली आहे ती वेळ कुणावरही चुकून येऊ नये. परमेश्वराला मी विनंती करतो की ती वेळ कुणावरही येऊ नये चुकून. बट जर तुम्हाला जर असं कोण असं आढळल्यास तुम्ही तुमच्याकडचे 1-2 घास तुमच्यातला 2 थोडा घास असतील तर त्यांना देऊन आपण एक सत्कार्य पुण्याचं कार्य करावं मला असं वाटतं. आणि माझ्या हे व्हिडिओ बघून जरी कोणी एकाला जरी दोघाला म्हटले तर मी माझे व्हिडिओ बनवण्याला साध्य होईल. सगळं बंद झालं तर मग त्याची थोडी परिस्थिती मानसिक थोडी वाटते अशी एक्झॅक्टली माहीत नाही पण आहे तो सांगोल्याचं नाव घेतो. बघूया आपण सांगोल्याला वगैरे कॉन्टॅक्ट करून आपल्या कोण मित्राशी ते करूया. सोलापूरला काय म्हणले बरं सोलापूर सोलापुरातच आहे तू सोलापुरातच आहे. काय नाही बाबा आपण कुणाचं काय वजन केलं नाही काय नाही. कपडे जेवढे काढलं औषध आमचं टाइम चुकलं. मला जे डॉक्टर साहेब आलं होतं औषध 2-3 टाइम जेवण निवांत. आईचं वडिलाचं नाव काय? वनमनी 2-3 टाइम जेवण खातो निवांत. तुझं वनमाने आहे का? हा वनमनी गावाला चांगलं आम्ही पण जरा औषध गोळ्या जरा चुकले पावसानं. कशाचे औषध गोळ्या आहेत? अहो जेवण भूक लागेना 2-3 टाइम औषध औषध भाऊ तुम्ही काम तुला कसला आजार आहे का त्रास आहे का? तुमचं काम तुम्ही लावला आता तिथं मला सांगा गाड्या वळवायला काय म्हणजे तू आता चपाती आणलं बरोबर आहे ते आणि तसलं देते ते आज पावसात आपल्याला जेवायला रोग आता तिथं पाऊस मध्ये आता आणि चपात्या आणि काय काय आणते नोमा वनमाने म्हणजे आपल्या भागात काय पिकतंय म्हणाल हा काय म्हणते ते काय पिकतंय? आपल्या भागात काय पिकतंय बर्फी ती चॉकलेट खाऊ नका म्हणते रोग आहे ते औषध गोळ्या बिळ्या खावा म्हणते हा डॉक्टर सांगते. कुठं आला तू आता? अहो जन्म झाले माझं बरोबर आहे. कपडे काढल्यावर पुन्हा नाही कुठं आला तू? नाही ते काय म्हणते लगन बगन झाले का आणि नाही म्हणलं लगन बिगन झालं. कसं नाही रे भाऊ तू कुठं आला ते मला विचारायचं तुला. मी जन्मले आता लेकरं जन्माला चालूच आहे ती जन्म चालू नाही जनगणना पाहत. मित्रांनो बघा ह्याच्यावर ह्याचं असं मानसिक थोडी प्रॉब्लेमॅटिक वाटते. तर आपण बघूया आपण याला थोडा उपचार देण्याचा प्रयत्न करूया. मी आशा करतो की या बिचाराला चांगला उपचार मिळून चांगलं आयुष्य जगावं याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. पोट भरलं का? तिकडं कोण आहे तिकडे जाणार येणार? हा तुमचं काय आणि माझं थांबलं कोणाचं काय थांबलं? पोट भरून खा. तंबाखू नाही तसं खावं नाही तंबाखू. नाही बाबा आम्ही तिकडे जात डोक्याला काय झालं बघू. मित्रांनो डोक्यात काहीतरी झालं याच्या तर आहे एवढं काय नाही आहे. परिस्थितीवरनं थोडं मानसिक वाटतं. गोळ्या चालू आहेत का बंद आहेत? जरा माझा बंद होता आता जरा चालू आहेत. पोट भरून खा बाळा पोट भरून खा. नोमा नोमा सांगोला का? मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा तुमच्या जवळपासच्या अशा काही परिस्थितीनं खराब टाईमाने लोकांना मदत करा आणि सत्कार्याचं कार्य करा. समाजाप्रती तुमची जी एक समाजाप्रती तुमचं एक कर्तव्य आहे किंवा त्याचं कर्तव्य तुम्ही पार करा. थँक्यू.
मागं बसायला आणि धरून परत चुकवता लागला